समाज, मारवाडी, गुजरात, ब्राह्मण समाज त्यांनी सुद्धा येऊन अक्षता वगैरे टाकून आणि आता जोरात तयारी लागली. फक्त आता नाव जाहीर व्हायचं. माझं काही नावच जाहीर होईना महिनाभर. मग मी सांगितलं काहीतरी गडबड आहे. आता मी स्वतःच विड्रॉ होतो. काय आता दिवस कमी राहिले, लढा आता. त्याचा परिणाम 2-4-5 सीटवर झाला. नंतर निवडणुका झाल्या. आम्ही थोडा सेटबॅक बसला युतीला. मग राज्यसभा आली तर मग त्या सुनेत्रा वहिनी ज्या तिथे लोकसभेला पराजित झाल्या होत्या त्यांना ते म्हटलं देऊन टाका. दुसरे आले कोण नितीन पाटील, त्याला मी पाहिलं ना, पण मकरंद पाटीलचे भाऊ मला माहीत, आमदाराचे भाऊ आहेत, ते माहीत नाही कोण आहेत. आणि त्यांना शब्द दिला. अरे म्हटलं काय म्हणायचं का, पण तुमची गरज इथे आहे महाराष्ट्रात. ही शब्द आहे त्यांची, तुमची महाराष्ट्रात गरज आहे काय. आणि ते मागचा त्याला पार्श्वभूमी काय होती तर लोकसभेमध्ये सेटबॅक. बरोबर. आणि परत जर सरकार आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही इथे थांबून लढलं पाहिजे. ठीक आहे असं दादा म्हणाले. हा, दादा आणि आमची सगळी मंडळी. तुमची चर्चा झाली त्यावेळेला चर्चेमध्ये म्हटलं ठीक आहे मी लढतो. आणि तुम्हाला सांगतो ते अंतरवाली सराटीचे नेते आहे महाराष्ट्रात कुठे गेला नाही. 2 दिवस तिकडे बसले रात्री 2-2 वाजेपर्यंत. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, काही लोक 4,000 मतांनी त्याच्या अगोदर निवडून आलेले लोक, फक्त ओबीसी मतं आणि लाडकी बहीण लाखाच्या वर त्यांना मताधिक्य झालं. आणि मी नेहमी 60,000चं मताधिक्य माझं कमी झालं मताधिक्य. चांगलं काम. पण सगळे लोक लहान लहान समाजापासून